नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आम्ही निघालोय कोकणात, म्हणजेच आमच्या गावी। मी पहिल्यांदाच चालली आहे माझ्या सासरी, सो चला तुम्हाला दाखवते माझा तिकडचा एक्सपिरियन्स। वी आर कोकणी, लिंबू इज मस्ट। घालून चालणं जर रिअल स्ट्रगल। बालाजीला थांबलो आम्ही मस्त। महाड विया भोर, हा माझा सगळा व्ह्यू खराब करते हा माणूस। ही आहे आपल्या भोरची चौपाटी। आपल्या गावातून जाताना एक वेगळीच फिलिंग येते ना। वरण घाटातले मस्त व्ह्यू बघत आम्ही पोचलो पवार हॉटेलला, इथली स्पेशल कांदा भजी खायला। तुम्ही पण नक्की ट्राय करा। वरंदा घाटातून जाताना वाघजाई देवीचं मंदिर लागतं। मग आम्ही तिथे थांबून देवीचं दर्शन घेतलं, नारळ ठेवला आणि मग पुढे निघालो। वरंदा घाटात आलोय म्हटल्यावर या मस्त व्ह्यू सोबत फोटो काढणं म्हणजे शास्त्र असतं, त्यामुळे मी भरपूर फोटोज क्लिक करून घेतले। जेव्हा तुम्ही कोकणी फॅमिलीत लग्न करून येता आणि सगळे सुकट सोबत घेऊन येतात। ही आहे महाड MIDC। किती जुनी झाली आहे पण? लहान होते मम्मी पप्पा तेव्हापासून म्हणजे त्याला जवळजवळ किती वर्ष झाली असतील आता? तरी सांग का मी 5वी 6वीत असेल। मम्मी 5वी 6वीत होता तेव्हापासूनची MIDC। बापरे। आमचा हरिपाठ आला होता इकडे या कंपनीमध्ये। अच्छा, ते हरिपाठ मध्येच पप्पांनी तुम्हाला बघितलेली, तुम्ही आवडलेलं ना पप्पांना? तेव्हा त्यांच्या तिथे गेलो होतो हरिपाठला। पप्पा तुमची लव्ह स्टोरी। अँड वी आर हिअर ॲट महाड। तिकडं बाजारपेठ आहे, त्या बाजूला बाजार। हे आहेत महाडचा बाजारपेठ। या साईडला चौदार आहे, इकडे आहे का चौदार तळ? आणि ही महाडची नगर परिषदची बिल्डिंग। अरे वा, छान आहे की। रिक्षा स्टँड आणि रिक्षा स्टँड। एवढं डिटेल सांगते ब्लॉग मध्ये की कोणी महाड मध्ये चुकूच नाही। आणि हा मांडल्याची रिक्षा लोक बसले। नगर परिषदची छान आहे, बिल्डिंग मस्त बिल्डिंग आहे। आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, आतमध्ये मोठी लायब्ररी पण आहे। अरे वा, बघ आता डोंगर बघ। पण सगळ्यांना सांगायचंय मी फार विदर्भ मराठवाडा तिकडून नाही आले, माझं गाव भोर। मी हे सगळं बघितलंय। हो, आमच्याकडे पण डोंगर आहेत, झाड आहेत। गावात जाण्याआधी आम्ही थांबलो चौंडाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि तिथे नारळ वाहण्यासाठी। घरी पोचल्यावर काकूंनी आमच्या दोघांची दृष्ट काढली आणि मम्मींनी औक्षण केलं आणि गावच्या घरी सुद्धा माझा गृहप्रवेश झाला। आणि हे आहे आमचं गावचं घर। तुम्हाला पूर्ण घर बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल। फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो गाव देवाच्या दर्शनासाठी। यांची सगळी मंदिरं इतकी शेतात डोंगरात आहेत, मला चालून चालून अक्षरशः वैताग आला।
हा, मग इथं मम्मी पप्पा मला विचारत होते की तुमच्या गावाकडे याला काय म्हणतात. तेच म्हणते आहे ना त्यांना. मी कधी शेतातच नाही गेले, त्यांना काय सांगू आता. स्ट्रगल इज रिअल. हेच आहे का म्हणजे? हा हेच आहे. आलं एकदाच. खुश. राहणार पुणे. मी हा नारळ घेऊन आलेलो आहे. आता जो लग्नविधी पार पाडला त्याबद्दल तुझे आभार व्यक्त करत आहे आणि येणाऱ्या घरीत सुख समाधान संसारात तुम्हाला यश लाभू दे एवढंच तुझ्याने इच्छा व्यक्त करतो. भैरवाचं चांग इथंच जायचंय म्हणून डोंगरात घेऊन आलेत, पण अजून काय रस्ता संपला. मुझे मेरे घर जाना है. कल मेरा हेच मी गेले 1 तास झाला ऐकते, झालं आता एवढंच. कसं वाटतं आकांक्षा? का करायचंय लग्न, करायचंय लग्न. पप्पा ही म्हणशील उद्या माझीच फणस आहे म्हणून. हे माझे फणस, कुणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा. आणि हे माझे आंबे. आणि हे सगळे आंबे. आंब्यांसाठी कॉन्टॅक्ट करू नका फक्त. हा ना, वांगी आहेत. वांगी आणि घोसाले दुसरे म्हणले नाही का ते मला. कुठे? हे वांगी, त्याच्या वांगे आहेत. खिडकी आहे. चांगलं एक वांगा नाही. घोसाळं कुठे? ती भेंडी पिवळी झाली ती. बर हा, ते करंद ते हे करांद घरकान हे आहेत. करंदन करवंद वेगळं असतं का? हो, ते बघ असं काट्यात. ते करंदा म्हणतात. ओके. मला कळलंच नाही. कांदामुळे करंदा म्हणतात. अच्छा, मला कळतंय. कोकणी लोकांचं नारळांचं नातं एवढं अतूट काय. 5-6 नारळ फोडून झालेत आतापर्यंत, तरी यांचे नारळ काय संपेनात. अजून आहे. सांग बरं. संपले का नारळ? अजून एक खाली जायचं जातात. आहे अजून एक. आता तिथं शंकराचं देव लांब कितना देव जाता. आता तिकडे नाही जायचं बस. तुम्ही तुमच्यात पहिले कन्फर्म करा सागवण कोणत्या यातला, खैर कोणता, सागवण. कुठला. तिथे जाऊन दाखवा. हा मोठा. हे सागवण आहे. इंडिया वॉन्ट्स टू नो. हा खैर आहे आणि हा सागवण आहे. अच्छा, हा खैर. ते खैराचं काय करतात? कात. आणि ते सागवणाचं आपण फर्निचर करतो. कंपनीला मोठे मोठे देतो. हा का? आपण विकतो का? आपले तिकडे नाही का ते महाराजा घाट आहे म्हणून तिथे सगळं खैरच आहेत असे. खैर पाहिजे असेल तरी कॉन्टॅक्ट करा. खैर पण माझ्याच आहेत आता. हा आहे आमच्या बाल्कनीतून दिसणारा मस्त व्ह्यू. सो असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.